नमस्कार, मी सुषमा फडके. आपले जी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील कैरी ही एक दीर्घ कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे. ऐकूया तर कथा कैरी भाग दुसरा. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आवारात दूर चिंचेचं एक मोठं झाड होतं. त्याखाली तानी मावशीने खरकटी भांडी नेऊन ठेवली. तिथल्या तारेच्या कुंपणामागे ओढा होता, पण आता उन्हाळा असल्यामुळे ओढ्यात सारी वाळूच भरली होती. पलीकडे मात्र पानमळे, शेते असं काय काय दिसत होतं. पण मधून मधून मोटेचा कर्र कर्र असा आवाज येत होता. आणखी थोडे दिवस जाऊ दे बघ. पाऊस सुरू झाला की ओढ्याला असं पाणी येतं की ते थेट चिंचेपर्यंत येतं, तानी मावशी अभिमानानं म्हणाली. मी अद्याप एकही ओढा नदी जवळून पाहिली नव्हती. अंगणातच एवढ्या जवळ पाणी म्हणताच ते मला फार आवडलं आणि पावसाळा एकदा केव्हा सुरू होतो असं मला वाटू लागलं. 9-9:30 वाजता भांडी घासण्यासाठी तुळसा आली. तिला बघितल्यावरच मला राग आला. ही असली मोलकरीण. तिथल्या पद्धतीप्रमाणे तिनं जमिनीवर लोळणारं लुगडं नेसलं होतं आणि ती चालली की फटक फटक अशी धूळ उडत होती. तिनं नाकात नथ अडकवली होती. तिच्या डोक्यावरचा पदर सारखा पडत होता आणि ती पान चघळत होती. पान चघळणाऱ्या बायका नेहमी हलकट असतात असं नाना नेहमी सांगत असत. मोलकर्णीनं मोलकर्णीसारखं दिसावं. ही बया तर नाटकातल्या बाईसारखी दिसत होती. ती जवळ आली आणि पान एका गालात गोळा करत म्हणाली, काय रा नाव तुझं? मी लगेच म्हणणार होतो, माझं नाव तुझं बोळकं. पण तोच तानी मावशी दारातून ताडकन म्हणाली, सांभाळून बोलावं तुळसा माणसानं. त्याला अरे तुरे बोलायचं नाही. तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. इथं शाळेकरिता आलाय. तुळसानं तिच्याकडे उद्धटपणे पाहिलं आणि ती हसली. वय 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 पाय, सगळ्यांनीच आपली पायरी ओळखून पाय उचलावं. तानी मावशीचा चेहरा उतरला. ती एकदम आत गेली. भाऊराव गाणं गुणगुणत बाहेर आले. त्यांनी देखील सकाळीच पान खाल्लं होतं. त्यांनी 10-12 चांगली रसरशीत पानं आणि मुठभर सुपारी पुढं केली आणि तुळसाला म्हटलं, ही पानं वाळत जाऊन अगदी खराब होत आहेत. बघ तुला चालतात का? तुळसानं पानं घेतली आणि कमरेला खोचलेल्या लाल चंचीत खुपसली. पानं मुळीच वाळली नसून चांगली स्वच्छ छान राघूच्या पंखांसारखी होती. त्या दिवशी संध्याकाळी मला फार कंटाळा आला. मी म्हटलं, तानी मावशी, इथं किल्ला मशीद असं काही बघण्याजोगं नाही आहे होय? तिला एकदम शरमल्यासारखं वाटलं. नाही रे, हे गाव अगदी साधं आहे. हां, तू राजे साहेबांची विहीर बघून येतोस का? जाऊन ये, फार दूर नाही आहे. मी त्या पारप्पाच्या रतनला हाक मारते, तो तुला घेऊन जाईल. तिथूनच तिनं हाक मारली. दवाखान्याच्या आवाराबाहेर धनगरांच्या झोपड्या होत्या. त्यातून माझ्या एवढाच एक पोरगा बाहेर आला आणि ओरडला, काय हो बाय? अरे, याला राजेसाहेबांची विहीर दाखव. बसून पोरगा कंटाळला बघ. आणि तिथे मोर दिसले ना तर तेही दाखव त्याला. नंतर तुला मी शेंगदाणे देते, जा. मी रतन बरोबर गेलो. ओढा ओलांडून एक शेत मागं टाकल्यावर ती विहीर होती. भोवती पिसासारख्या पानांची खूप झाडं होती आणि त्यांच्या खाली पडलेल्या फुलांवरून जाताना मऊ गालीच्या वरून चालल्यासारखं वाटत होतं. विहीर खूपच प्रचंड होती, पण आज सगळीकडे हिरव्या दाढीप्रमाणे भिंतीतून झाडी उगवली होती. पण विहीर एकदा पाहिल्यानंतर परत पाहण्याजोगं तिच्यात काहीच नव्हतं. आत पारवळं हईत, रतन म्हणाला. त्यानं एक दगड दबागदेशी पाण्यात टाकताच एकदम फडफड आवाज होऊन 100 पारवाळे एकदम वर उडाले, गोल गोल फिरले आणि पुन्हा आत जाऊन घुम घुम करू लागले. वरल्या बाजूला गणेशाचं एक देऊळ होतं.
एका बाजूला हात दाखवत रतन म्हणाला, वय एकदा ते पडलं ते सगळं आतच गेलं. पाणी जास्त उतरलं की गणेशाचे सोंड दिसते यावरून. मी भोवती निहाळून पाहिलं पण मला मोर काही दिसले नाही. मी त्याबद्दल रतनला विचारलं तर तो हसायलाच लागला. तो म्हणाला, मोर काय असं वाटेल त्यावेळी दिसतात होय. त्यानं मध्येच सुटकी वाजवली, अशी येत्यात अशी जात्यात, हिरवी निळी वीज असते रावती वीज. पण तो बोलताना एकदम थांबला आणि त्याने समोर झुडपात बोट दाखवत डोळ्याने मला खूण केली. मग तो म्हणाला, बघितले मोर एकच होतं. कुठाय कुठाय मी विचारलं. कुठाय काय. तो हसत म्हणाला, ते गेलं सुद्धा. मला तर हलणाऱ्या झुडपाखेरीज काहीच दिसलं नाही. 15 मिनिटातच मी परत आलो आणि म्हटलं, तानी मावशी त्या विहिरीत का ग बघायचं. ती म्हणाली, आता मी तरी काय करू सांग बाबा, गावच असं रायवळ पडलं. तानी मावशी सतत 2 दिवस सकाळी बाहेर गेली होती. तेव्हा मी आजूबाजूला फिरून पाहिलं. दवाखाना बराच मोठा होता आणि त्याच्या एका बाजूला लाकडाची जाळी मारलेल्या घरात डॉक्टर राहत होते. मी त्यांना अद्याप पाहिलं नव्हतं. आवाराच्या बाहेर पायऱ्यांची विहीर होती. संध्याकाळ झाली की तुळसाप्रमाणे लुगडी नेसलेल्या बायका पायऱ्या उतरून खाली जात आणि एक एक विहिरीतून उतरल्याप्रमाणे मातीच्या घागरी डोक्यावर घेऊन वर येत. मग वडाच्या पारंब्या आड खिडकी मागे असल्याप्रमाणे लाल सूर्य दिसे आणि अंधार पडू लागताच जणू कोणी त्यांना मुद्दाम बोलावणे पाठवल्याप्रमाणे न चुकता ओढ्याच्या काठावरून घुबडे ओरडू लागत. तानी मावशी आली आणि म्हणाली, अरे उद्यापासून शाळेत जायचं. मी तुझं नाव घालून मास्तरांना सांगून आले आहे. मग मी पाटी काढून कोळशाने घासून ठेवली आणि एका काड्याच्या पेटीत पेन्सिली घातल्या. तानी मावशींनी हातानेच माझे केस मागे परतले आणि ती माझ्याबरोबर शाळेत आली. शाळेभोवती तशीच राखेसारखी धूळ होती. मी वर्गात बसताच इतर पोरं टकाटका बघतच राहिली. तानी मावशी परत फिरताच आपण तिच्या मागोमाग घरी पळत सुटावं असं मला वाटू लागलं. पण पोरं हसतील म्हणून मी जागेला चिकटून राहिलो. मास्तराचं नाव होते देशपांडे. ते नेहमी हातात छडी घेऊन हिंडत आणि मध्येच कोणाच्या तरी पायावर सपकन मारत. ते एक गणित घालत आणि परसात जाऊन विडी ओढून येत. पहिल्या दिवशी काहीच अभ्यास झाला नाही. शुद्ध लेखन नाही, कविता नाही, काही नाही. मी परत येताना माझ्याबरोबर नारायण आणि रामचा आले. नारायणच्या बापाचे किराणा दुकान होते तर रामच्याचा बाप शिंपी होता. दोघेही त्याच वर्गात 2 वर्ष नापास झाले होते. 2-4 दिवसातच मला त्या शाळेचा कंटाळा आला. तेथे घरून लिहून आणायला सांगत नसत. त्यामुळं माझं अक्षर सुरेख आहे हे अजून कोणालाच समजलं नाही. मात्र शुक्रवारी पाटीवर एक काढून सरस्वतीची पूजा करून गुळ फुटाणे वाटत असत. आमच्या वर्गात मोहज्जन नावाचा एक दांडगा मुलगा होता. तो शाळेला येताना पाठ्यपुस्तकं काही न आणता फक्त विटीदांडू घेऊन येत असे. सगळी जुनी मुलं त्याला घाबरत, त्याच्या पुढे करत. एकदा मधल्या सुट्टीत मी उगाच उभा होतो तर बळवंत नावाच्या पोरानं मला मागून मोहज्जनच्या अंगावर ढकललं. तेव्हा मी त्याच्यावर कोसळून त्याचं पाऊल तुडवलं. तेव्हा मोहज्जन संतापला आणि त्याने काडकन माझ्या मुस्काटात दिली. थोडा वेळ माझ्या डोळ्यांसमोर लाल भडक झालं आणि मी भिंतीला टेकून गपगार राहिलो. पण नंतर मात्र मला फार राग आला. माझी काही चूक नसताना मी कशाला खाऊ मार. मोहज्जनला जर कोणी असे मागून ढकलले असते तर त्यानं काय केलं असतं. पण बाकी सारी मुलं बाजूला उभी राहून हसत होती आणि तो माकड्या बळवंत त्याच्या पुढे उड्या मारत होता. मी डोकं खाली केलं आणि धावत जाऊन मोहज्जनच्या पोटात असा आदळलो की तो खालीच पडला आणि धप्पा टाकू लागला.
अरे तू पोरगा आहेस का बोकडेस, तो उठत म्हणाला. मला वाटलं मला तो पुन्हा मारणार म्हणून मी मुठी घट्ट करून उभा होतो, पण तो म्हणाला, पण तू पोरगा मात्र पक्का आहेस बघ. चल आपण आजपासून दोस्त झालो. तुला कुणी पुन्हा ढकललं तर सांग, त्याची पन्नीच करतो बघ. पकड ते डुकऱ्या बळवंतला. पण मी त्या जागी थांबलोच नाही. खरं म्हणजे मोहज्जन उठला त्याच वेळी माझं पाय थरथरू लागले होते. तो जर जोरात ओरडला असता तर मी पालीप्रमाणे धप्पदिशी खाली पडलो असतो. मी दप्तर घेऊन जो पळालो तो थेट घरी अंगणात येऊन थांबलो. श्रोते हो, भाग दुसरा इथेच संपला. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.